आम्ही इकडे प्रोटेस्ट करत होते कारण 12 वर्षापासून इकडे फक्त तानाशाही चाललेली आहे। धर्मेंद्र प्रधान झाकी है, मोदी शाह बाकी है। मणिपुर का मुद्दा होम मिनिस्टर ने आज तक नहीं उठाया है। अमित शाह की भी राजीनामा चाहिए हमको। एथेनॉल के मामले पे नितिन गडकरी का राजीनामा चाहिए। निर्मला ताई हमको बोलती है कि लीक हुआ तो अच्छा हुआ, ज्यादा काम करो, मैं कांदा नहीं खाती हूँ, मैं कैरमल पॉपकॉर्न नहीं खाती हूँ, तो तुम फाइनेंस मिनिस्टर काय को बनी? तुझा पण राजीनामा सगळ्यांना पाहिजे। एकही राजनाथ सिंग काय म्हटलं आहे, यूपीएची सरकार नाहीये, एनडीएची सरकार आहे। आता काय झाला राजनाथ टकल्या? काय झालं आता? एनडीएची सरकार राजीनामा दिली ना। प्रोटेस्टर्स वर ओपन फायर केलेत। दिल्ली पोलिसनी लाठीचार्ज केले आहे अबव द नी विच इज बियॉन्ड अगेंस्ट द रूल्स। सर पे लाठीचार्ज नेल्स वाले यूज किए हैं। हेलो चेक हेलो हेलो नमस्कार, लोकसत्ता लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे। मी प्रसिद्धा कांबळे। आपण सध्या आहोत दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क या परिसरामध्ये। ठाकरे बंधूंनी ज्या मोर्चाची हाक दिली होती त्याला आता सुरुवात झालेली आहे। मोठ्या संख्येनं तरुणाई या ठिकाणी जमलेली आहे। खरं तर तरुणाईच नव्हे तर या मुंबईतील जे नागरिक आहेत, जे सजग नागरिक आहेत, त्या या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि एक विजय उत्सव इथे साजरा केला जाणार आहे। आपण माझ्या मागे पाहू शकता की इथे मोठ्या संख्येनं लोक आता जमा होऊ लागलेले आहेत आणि वेगवेगळे पोस्टर्स त्यांच्या हातात आपल्याला पाहायला मिळत आहेत। ह्या तरुणाईची जी मोठी महत्वाची जी मागणी होती की शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला जावा, त्या हिशोबानं आपण सध्या दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क या परिसरामध्ये आहोत। इथे लोक दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे आणि आपण पाहतोय की वेगवेगळे पोस्टर्स इथे लोकांच्या हातामध्ये पाहायला मिळतात। या काकांच्या हातात देखील एक पोस्टर आहे, धर्मेंद्र तो बस झाकी है, नरेंद्र देवेंद्र अभी बाकी है, असा पोस्टर या काकांच्या हातामध्ये। काका काय सांगणार तुम्ही? शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा अखेर झाला, आता यांची पाळी आहे। आता यांची पाळी। शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झालेला आहे। आता देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांची बारी आहे असा संदेश देण्यात आला। महिला देखील काही सहभागी झालेल्या आहेत। काय सांगणार
तरुणाईचं हे आंदोलन होतं, त्यांना यश मिळालेलं आहे. शिक्षण मंत्र्यांनी अखेर राजीनामा दिला. आम्हाला खूप आनंद झालाय, कारण की त्या मुलांच्या ना कष्टाला बोलतात ना, एक त्यांना चीज मिळालं, त्या मुलांच्या कष्टाचं चीज झालंय. आज सगळ्या मुलांचं मी एकदम खरोखर अभिनंदन करते की त्यांचा हा लढा यशस्वी झालाय. मी महिला शाखा संघटक दीप्ती भगत, शाखा क्रमांक 90 कलिना. ही तरुणाई आहे जी पहिल्या दिवसापासून रस्त्यावरती होती, त्यांची मागणी होती आणि अर्थात त्याला यश मिळाले. काय सांगाल? शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झालेला आहे, तुम्हाला मोठे यश मिळाले. Yeah, we are proud. ओके. We are proud of what we have done. ओके, इसके बाद आपकी क्या मतलब डिमांड्स होगी या फिर किसी और मुद्दे पर? नहीं, we just want कि सबको अपना अपना राइट मिले, सबको ये डेमोक्रेसी मिले, and she also has something to say. Yes. Exactly, and I think we should be compensated for what we have been through during the protest, and हमें charge चाहिए, and हमें उसका compensation चाहिए for all the people who have been hurt, brutally beaten by police unfairly, obviously. So we want some compensation for हम that. पूछ रहे हैं कि क्यों दंडे क्यों पड़े, क्यों हुआ ये? हाँ, सो किसने अथॉरिटी दी कि बच्चों को मारो, टीयर गैस मारो, AK-47 लेके खड़े हो जाओ? Why? So we want that. जो डिसीजन एक महीने बाद हुआ वो पहले होता तो अगर चीज Yes. Things must have been very much different, और इतनी सब चीजें होती नहीं अगर हम इससे पहले ही आवाज उठाते तो. एक लोग कहते हैं कि जेनजी को इन्हें क्या समझ में आता है, इनकी कुछ अलग ही राय होती है, इनकी कुछ अलग ही थॉट प्रोसेस होती है, उन्हें आप क्या कहेंगे? हमारी कुछ अलग थॉट प्रोसेस नहीं है. इट्स जस्ट दैट हम इतना बोलते हैं, अगर हम इमोशनली अवेलेबल है लोगों के लिए तो वो भी हमारे लिए रहे, और अगर हमारे कुछ राइट्स है तो वो हमें दिए जाए. वी हैव Gen Z बहुत चेंज है. ये पहले वाली पीढ़ी नहीं है अब. This is very nice. 40 years we are suffering through education system that is not working how it is supposed to be worked. So we are just here to ask कि ऐसा क्यों नहीं हो रहा है, जो चीजें होनी चाहिए वो क्यों नहीं चल देख रही सकते हो अभी कि कोई घर पे नहीं है. जो जनरेशन लिटरली घर में बैठी रहती है वो रस्ते पर है अभी, आस्किंग फॉर द राइट्स. आम्ही वेगळी पिढी आहोत आणि आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत. आमच्या मागण्या ज्या आहेत त्या ठामपणे सरकारच्या पुढे ज्या आहेत त्या मांडणार आहोत, असं या सगळ्या तरुणाईचं म्हणणं आहे. अर्थातच इथे आपण पाहू शकता की वेगवेगळ्या भागातनं ही सगळी मुलं आलेली आहेत आणि हा विजय खरं तर हा साजरा करण्यासाठी, हा उत्सव साजरा करण्यासाठी ती इथे जमलेले आहेत. गली गली में शोर, ह्या आंदोलनात सहभागी झालेलं हे कुटुंब आहे. या आंदोलनात सहभागी झालेलं हे कुटुंब आहे. काय सांगता? आंदोलन आज आनंद आनंद हा जल्लोषाचा विजयाचा दिवस आहे म्हणायला हरकत नाहीये. दिल्लीत जंतर मंतरवर जे काही झालं आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे. त्या एवढ्या संघर्षानंतर आपल्याला हा मिळालेला एक विजय आहे, तो नक्कीच सेलिब्रेट करणं गरजेचं आहे. तुमच्या पोस्टरवर लिहिलंय की अभी तो सिर्फ एक विकेट गिरी है, सबका नंबर आएगा. कोणाचा नंबर? खूप आहेत. आपलं पेट्रोलवाले आहेत, आपली इन्कम टॅक्सवाली आहेत, अजून सगळ्याच गोष्टीत भ्रष्टाचार आहे. कुठेतरी हे बाहेर पडतंय, जनतेचा असंतोष बाहेर पडतोय, विस्फोट बाहेर पडतोय. तर सुरुवात आहे आपण म्हणू शकतो. बरं, ही सुरुवात आहे असं म्हणू शकतो. हा फक्त शिक्षण मंत्र्यांचा पहिला राजीनामा आहे. त्यानंतर आणखी काही लोकांचे राजीनामे येणे बाकी आहेत. अर्थातच ते आपल्याला येत्या काळात कळेलच. आपण इथे हे पोस्टर्स सगळे बघू शकता की पोस्टर्सच्या माध्यमातून वेगवेगळे संदेश जे देण्यात आलेले आहेत. काय सांगणार? आज हा जो जल्लोष करायला आम्ही इथे माझ्या कुटुंबासमोर सर्वजण आलेलो आहोत. आज ही सुरुवात झालेली आहे. उद्या प्रत्येकाचा एक ज्या भ्रष्टाचारी लोक आहेत त्या सगळ्यांचा नंबर लागणार आहे. बहुतेक पुढचा नंबर E20चा असेल. ही तुमची मुलगी आहे? माझी भाची आहे. अच्छा, काय सांगशील तू आज या आंदोलनात आली आहे, काय वाटतं तुला? लोकांनी त्यांना मारलं म्हणून आले. विद्यार्थ्यांना मारलं, पोलिसांनी मारलं म्हणून. ते चुकीचं झालं. हा, ते चुकीचं आहे. तुला काय वाटतं? आता तू शाळेत आहेस, तुला आणखी शिक्षण पुढे घ्यायचंय, तर तुला काय वाटतं काय बदल करायला हवे?
रिझाईन पेपर नीट पेपर नको करायला. म्हणजे पेपर नाही फुटला पाहिजे. हा हा पास नाही. नाही नाही. बरं, तर ही लहानग्या विद्यार्थ्यांची अर्थात मागणी आहे. इथे वेगवेगळे आपण जसे पोस्टर्स पाहतोय तशी वेशभूषा देखील वेगळी पाहतोय. इथे बघू शकता तुम्ही, इथे हा जो आलेला आहे काळे कपडे परिधान करून, आपण त्याच्याशी बोलूयात. काय सांगशील तू? मी हेच सांगशील की हे फक्त सुरुवात आहे. याच्या पुढे आणखीन खूपच काम राहिलेलं आहे. आम्ही सगळे युथचे लोक इकडे फक्त धर्मेंद्र प्रधान साठी आले नव्हते. आम्ही इकडे प्रोटेस्ट करत होते कारण 12 वर्षापासून इकडे फक्त तानाशाही चाललेली आहे. धर्मेंद्र प्रधान झाकी है, मोदी शाह बाकी है. धर्मेंद्र शाह प्रधान झाकी है. आणखी कुठल्या मुद्द्यांवरती तुम्हाला वाटतंय की आपण सरकारच्या पुढे मागणी पोलीस ब्रुटॅलिटी, बिहार पोलीस जनरल डायर सारखी वागली आहेत. AK-47 वापरून ते प्रोटेस्टर्सवर ओपन फायर केलेत. दिल्ली पोलिसनी लाठीचार्ज केले आहे अबव द नी विच इज बियॉन्ड अगेंस्ट द रूल्स. सर पे लाठीचार्ज नेल्स वाले यूज किए हैं एंड पैलेट गन्स भी यूज हुए हैं दिल्ली में पहली बार, जो कि मणिपुर में काफी समय से यूज हुए जा रहे हैं. मणिपुर का मुद्दा होम मिनिस्टर ने आज तक नहीं उठाया है. अमित शाह की भी राजीनामा चाहिए हमको. एंड एथेनॉल के मामले पे नितिन गडकरी का राजीनामा चाहिए. निर्मला ताई हमको बोलती है कि लीक हुआ तो अच्छा हुआ, ज्यादा काम करो, मैं कांदा नहीं खाती हूँ, मैं कैरमल पॉपकॉर्न नहीं खाती हूँ. तो तुम फायनान्स मिनिस्टर काय को बनी? तू फायनान्स मिनिस्टर कशाला आहे निर्मला ताई, सांग मला. तुझा पण राजीनामा सगळ्यांना पाहिजे. आता तुम्हाला एक मोठं यश मिळालेलं आहे. शिक्षण मंत्र्यांनी दिला आहे राजीनामा, उशिरा का होईना पण त्यांनी राजीनामा दिलाय. त्यामुळे आता काय वाटतं, आता जल्लोष हा साजरा होतोय तो इनफ आहे का? इनफ काहीच नाहीये. हे फक्त सुरुवात आहे. याच्याबद्दल साजरा करायचं, कारण हे छान गोष्ट आहे. 12 वर्षापासून एकही राजनाथ सिंग काय म्हटलं आहे, युपीएची सरकार नाहीये, एनडीएची सरकार आहे. आता काय झाला राजनाथ टकल्या, काय झालं? आता एनडीएची सरकार राजीनामा दिली ना, आता काय करणार? हे स्टुडंटची पॉवर आहे. जेव्हा आम्ही एकजूट होणार, आम्ही एकटे होऊन लढणार, तेव्हाच काम होईल. एज्युकेट, ॲजिटेट, ऑर्गनाइज. जय 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 भीम. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश या विद्यार्थ्यांकडून दिला जातो. आणि अर्थातच हा फक्त शिक्षण व्यवस्थेचा प्रश्न नाही, तर आणखी देखील प्रश्न आहे आणि त्या मुद्द्यावरून आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत, आम्ही आमचे मुद्दे मांडणार आहोत. अशी एकंदर जी आहे ती प्रतिक्रिया आपण इथे जमलेल्या लोकांकडून पाहायला मिळतोय. आपण सध्या पुढे जाणार आहोत. या भागातून 10 वाजता खरं तर वेळ दिली होती आणि त्यानुसार मोठ्या संख्येनं आता लोक इथे या परिसरात जमायला सुरुवात झालेली आहे. वेगवेगळ््या हातात त्यांच्या पोस्टर्स आहेत, त्या पोस्टर्सच्या माध्यमातून संदेश दिलेले आहेत. इथे आपण बघू शकतो या तरुणाईनं असं इथे जेंजी ने कर दिखाया. हमको जीतने की आदत हो गई है. विथ द हेल्प ऑफ मदर कॉकरोच. तर हा उत्साह आहे. पण तुम्हाला काय वाटतं, आणखी कुठल्या मागण्या आहेत ज्या तरुणाईनं पुढे? ही सुरुवात आहे आणि आपण आता जो होम केलाय त्यातली आपली समितीची ही पहिली जुडी आहे. नेक्स्ट गडकरी काका. आता जे लोकांच्या गाड्यांमध्ये बिना चॉईस देता पेट्रोल टाकून जे गाड्या खराब केल्या जातात ते, आणि जे अमीरांचे टॅक्स माफ होत आहेत पण गरिबांकडून प्रत्येक गोष्टी टॅक्स घेतले जातात, आता त्यांना धरणार आहे आम्ही. शिक्षण मंत्री निर्मला सीतारामन म्हणाले की पेपर फुटले ठीक आहे, पण त्यामुळे विद्यार्थ्यांनी तयारी केली, आणखी त्यांना वेळ मिळाला. आता म्हणजे त्यांना बोलून काय फायदा आहे का? म्हाताऱ्या माणसांच्या काय नादाला लागायचं. तर ही आजची पिढी आहे. ते जे बोलतायत ते एकदम स्पष्ट, सरळपणे, निर्धास्तपणे बोलतात. अर्थातच ते जबाबदारी देखील आपली योग्य पद्धतीने त्यांना माहिती आहे की कुठल्या पद्धतीने आणि कोणत्या मुद्द्यांवरती आपल्याला बोलायचं आहे. फक्त एखाद्या मुद्द्यावरती त्यांना खिल्ली उडवायची नाहीये, पण त्याचं गांभीर्य देखील लक्षात आहेत. इथं अर्थातच फक्त तरुणाई नाही तर ज्येष्ठ जे नागरिक आहेत ते देखील सहभागी झालेत आणि त्यांची मतं जाणून घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे. का काय सांगाल? आज विजयी रॅली ही काढली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी गेल्या महिनाभरापासून दिल्लीमध्ये, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलनं केली. त्याचं सर्वांना फळ मिळालं, याचा आनंद आहे मला.
आनंद आहे तुम्हाला. तर काय म्हणजे असं वाटत होतं की ह्या मुलांना काय जमणार आहे, ही मुलं काय करणार, असं आहे होतं. लादण्याचा प्रयत्न करत होते, गुलामगिरी लादण्याचा प्रयत्न करत होते. जोर जबरदस्ती प्रत्येक माणसावरती, नागरिकावरती, पुढाऱ्यांवरती हे लावत होते. आणि त्याच्या ह्या सगळ्या संतापातून एकच निर्माण झालं, ते चांगलं निर्माण झालं. आता 3 माणसं त्यांना घालवायला पाहिजेत. कोण कोण 3 माणसं? अमित शाह ज्यांनी गुंडागर्दी केली, पोलिसांना पाठवलं, पोलिसांच्या वेशामध्ये RSSच्या पोरांना पाठवलं दिल्लीमध्ये. तर अशा लोकांना पहिल्यांदा गेलं पाहिजे देशातूनच काय. आणि मोदी हा मुख्य हेड आहे, पंतप्रधान आहे, त्याला उशीर झाला असं नाही वाटत? हो उशीर झाला. त्याला कंट्रोलच करता येत नाहीये, देशच कंट्रोल करता येत नाही. फक्त RSSचं तंबू आणि त्याची माणसं, ह्याच्या पलीकडे ते जात नाहीयेत. म्हणून ह्या देशाची बिकट अवस्था येऊन बसलेली आहे. मुलंच काय पण प्रत्येक देश लुळापांगळा व्हायची वेळ आलेली आहे. ते चालू शकत नाही अशी परिस्थिती होती. पण कोणीतरी एक तयार होतो आणि देशामध्ये पुन्हा एक नवीन क्रांती घडते. धन्यवाद. कोणीतरी एक तयार होतो या तरुणाईमध्ये आणि देशात क्रांती घडते, असं या काकांचं म्हणणं आहे. अर्थातच हा फक्त तरुणाईचा विषय नाहीये, तर यामध्ये ज्येष्ठ नागरिक देखील तितक्याच उत्साहानं सहभागी झाले आहेत. गेल्या 12 वर्षांमध्ये मोदी सरकारकडून जी कामगिरी करण्यात आली त्याबद्दलचा देखील हा रोष आहे आणि तो आता ह्या विषयानं का होईना तो व्यक्त केला जातोय. आपण सध्या या दादरच्या परिसरात आहोत. इथले सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत, विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहोत. तुर्तास आपण या लाईव्हमध्ये इथेच थांबूया. तुम्ही पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.